नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला आपण पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. टेक्सास डॅलिसमध्ये वेटरन्स डे शो दरम्यान 2 विमानांची टक्कर. अपघाताची दृश्य कॅमेऱ्यात कैद. रशियाचा मायकोलायववर क्षेपणास्त्र हल्ला. निवासी इमारत उद्ध्वस्त. हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू. तर निवासी इमारतींवर हल्ला केल्याचं रशियन संरक्षण मंत्रालयानं केलं अमान्य. दारुगोळा डेपो नष्ट केल्याची दिली माहिती. दक्षिण पूर्व आशियाई नेत्यांच्या बैठकीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कंबोडियात दाखल. इंडोनेशियामध्ये G20 गटाच्या वार्षिक परिषदेलाही राहणार उपस्थित. निकोल चक्रीवादळाची फ्लोरिडात धडक. सर्वाधिक फटका उत्तरेकडील पूर्व किनारपट्टीवरील डेटोना बीच परिसरात. डेटोना बीचवर खवळलेला समुद्राच्या अजस्त्र लाटांचा तडाखा. आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या. वेगवान स्वरूपात पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. खेर्सनच्या प्रादेशिक राजधानीपासून सुमारे 68 किलोमीटर अंतरावर असलेल्या मायकोलायव या शहरात रात्रभर रशियाच्या S-300 क्षेपणास्त्र हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं युक्रेनच्या अध्यक्षांच्या कार्यालयानं शुक्रवारी सकाळी सांगितलं. क्षेपणास्त्र हल्ल्यात एक 5 मजली निवासी इमारत उद्ध्वस्त झाली. तर पहाटे 3:30च्या सुमारास स्फोटाचा आवाज ऐकल्याची प्रतिक्रिया मायकोलायवचे रहिवासी सेर्ही सेरेब्रियाकोव यांनी दिली आहे. मायकोलायव मधील निवासी इमारतीवर हल्ला केल्याचं रशियन संरक्षण मंत्रालयानं अमान्य केलं. शहराच्या परिसरात दारुगोळा डेपो नष्ट केल्याचं मंत्रालयानं सांगितलंय. रशियन ड्रोन, रॉकेट आणि इतर सामग्रीनं 8 क्षेत्रांमध्ये केलेल्या हल्ल्यात गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी किमान 14 नागरिक ठार झाल्याचं राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयानं सांगितलं. खार्किव्हमध्ये रशियानं केलेल्या हल्ल्यात इको पार्कचं नुकसान झालं होतं. दरम्यान काही मशीनची सुटका करण्यात आली असली तरी हल्ल्यात 300 जनावरं 6 नागरिकांचा मृत्यू झाला. यात पार्कचे 5 कर्मचारी, एका मुलाचा समावेश होता. रशियाच्या हल्ल्यात पार्कच्या 95% जागेचं नुकसान झालंय. तर काही प्राणी हे जखमांमुळे तर काही हृदयविकाराच्या झटक्यानं दगावले. कंबोडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी शनिवारी आसियान शिखर परिषदेत उपस्थिती असलेल्या नेत्यांना संबोधित केलं. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले की त्यांचा देश हा आसियानसह पुढील सहकार्यासाठी उत्सुक आहे. आर्थिक विकासाला चालना देणं, डिजिटल अर्थव्यवस्थेची क्षमता ओळखणं, तसंच स्मार्ट शाश्वत शहरं विकसित करणं, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांना गती देणं, तसंच इंडो पॅसिफिक क्षेत्रातील आसियान परिषदेतील ठरवली गेलेली कामं ही पुढे नेणं या सहकार्याच्या प्राधान्यक्रमाचा समावेश असल्याचं अल्बानीज म्हणाले. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा शनिवारी आसियान जपान शिखर परिषदेत दक्षिण पूर्व आशियाई नेत्यांमध्ये सामील झाले. परिषदेदरम्यान त्यांनी घोषणा केली की जपान कोरोना साथीच्या आजारानंतर आता आर्थिक पुनर्प्राप्तीस मदत करण्यासाठी एकूण 295 अब्ज येन म्हणजेच अंदाजे $2.1 अब्ज कर्ज देणार आहे. सध्या युक्रेनवर रशियन आक्रमणामुळे ऊर्जा आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर जपाननं इतकं मोठं कर्ज देण्याचं जाहीर केलंय. किशिदा यांनी इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठी आसियानच्या दृष्टिकोनासाठी आपल्या समर्थनाचा पुनरुच्चार केला आणि पुढील वर्षी जपान आणि आसियान यांच्या अर्धशतकीय संबंधांना चिन्हांकित करत असताना पुढील सहकार्याचा प्रस्ताव दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी शनिवारी नॉम पेन येथे एशियन म्हणजेच दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटनेच्या नेत्यांशी चर्चेला सुरुवात केली. इंडो पॅसिफिक प्रदेशात सक्षम आणि एकसंघ एशियन सोबत काम करणं हे अमेरिकेच्या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे असं बायडन म्हणाले. बायडन यांची कंबोडियाला भेट ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेली दुसरी भेट आहे. दक्षिण पॅसिफिकमधील गुंतवणूक वाढवण्यासाठी बायडन प्रशासनाचा प्रयत्न हा सुरूच आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीला व्हाईट हाऊसने वॉशिंग्टनमध्ये आसियान शिखर परिषदेचं आयोजन केलं होतं तेव्हा ते ठळकपणे दिसून आलं होतं.
दक्षिण पूर्व आशियाई नेत्यांच्या बैठकीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे शनिवारी कंबोडियामध्ये दाखल झाले. त्यानंतर इंडोनेशियामध्ये जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या G20 गटाच्या वार्षिक परिषदेलाही ते उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. मंगळवारच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी, अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठ्या हवामान गुंतवणुकीसाठी काँग्रेसमध्ये मोकळा झालेला मार्ग आणि युक्रेनशी युद्धात रशियाला बसलेले लष्करी धक्के या पार्श्वभूमीवर बायडन हे गुरुवारी उशिरा वॉशिंग्टनहून कंबोडियाकडे रवाना झाले. दक्षिण पूर्व आशियाई नेत्यांच्या बैठकीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे शनिवारी कंबोडियामध्ये दाखल झाले. त्यानंतर इंडोनेशियामध्ये जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या G20 गटाच्या वार्षिक परिषदेला ते उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. शनिवारी आफ्रिकन देशांतील निदर्शकांनी शर्म अल शेख येथील COP27च्या बाहेर मोर्चा काढला. ते जीवाश्म इंधनाचा वापर बंद करण्याचे आणि खंडातील हवामान बदलाच्या परिणामाबद्दल जागरूकता वाढवण्याचे आवाहन करत होते. 2 आठवड्यांच्या शिखर परिषदेच्या पहिल्याच आठवड्यात अनेक जागतिक नेत्यांनी विकसनशील देशांना हवामान बदलाच्या प्रभावांना तोंड देण्यासाठी तसंच अक्षय ऊर्जेच्या संक्रमणासाठी वित्त पुरवठा करण्यासाठी विकसित राष्ट्रांना अधिक खर्च करण्याचं आवाहन केलं. कंबोडियाची राजधानी नोम पेन येथे वार्षिक शिखर परिषदेत बोलताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे म्हणाले की जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी दोन्ही पक्षांमधील सहकार्य हे दुप्पट करणं महत्त्वाचं आहे. आज मी ठोस गुंतवणुकीची घोषणा करतोय असं ट्रुडो हे म्हणाले. रविवारी ट्रुडो वार्षिक पूर्व आशिया शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, चीनचे पंतप्रधान ली केकियांग आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल या जागतिक नेत्यांसोबत सामील होत आहेत. हा एक प्रादेशिक मंच आहे जो एशियन देशांच्या प्रमुखांना एकत्र आणतो. स्वदेशी कार्यकर्ते जेकन जॉन्स यांनी इतर निर्देशकांसह COP27 हवामान शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या भाषणात व्यत्यय आणला. त्यांचा शनिवारी परिषदेतील प्रवेश रद्द करण्यात आला. माझा बॅज रद्द करून आणि मला वाटाघाटींमध्ये सहभागी होऊ न देणं हा राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर स्वदेशी आवाज दाबण्याचा एक उत्तम मार्ग आहे असं जॉन्स म्हणाले. शर्म अल शेख येथे 2 आठवड्यांची बैठक हरितगृह वायू उत्सर्जन रोखण्यासाठी तसेच गरीब राष्ट्रांना ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यास मदत करण्यासाठी जागतिक नेत्यांच्या जोरदार आवाहनाने सुरुवात झाली. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की पॅरिस हवामान कराराची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 2030 पर्यंत वातावरणात हरितगृह वायूंचं प्रमाण हे निम्म करणं आवश्यक आहे. 2015च्या करारानं शतकाच्या अखेरीस तापमान हा वाढ 1.5 सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. जगातील ग्लोबल वॉर्मिंगला नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या अमेझॉन रेनफॉरेस्टचं संरक्षण करण्यासाठी ब्राझील आता सज्ज झाला आहे. ब्राझीलच्या माजी पर्यावरण मंत्री मरीना सिल्वा यांनी संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषदेत याबाबतची माहिती दिली. ब्राझील हवामान जैवविविधतेच्या बाबतीत पूर्वीच्या भूमिकेत परत येईल अशी घोषणा सिल्वा यांनी केली. तर ब्राझीलचे नवे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा पुढील आठवड्यात शर्म अल शेख इजिप्त येथे COP27 मध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. 2018 मध्ये निवडून आलेले बोल्सोनारो यांनी अमेझॉनच्या विकासाला गती दिली होती. ऑगस्ट 2020 ते जुलै 2021 या कालावधीत ब्राझीलच्या अमेझॉनमधील जंगलतोड हे 15 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. त्यामुळे आता दा सिल्वा यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. इथिओपिया आणि तिग्रे प्रदेशातील सर्वोच्च लष्करी कमांडर्सनी या प्रदेशात प्रवेशास परवानगी देण्याचे आणि गेल्या आठवड्याच्या युद्धविरामानंतर संयुक्त निशस्त्रीकरण समिती स्थापन करण्याचं मान्य केलंय. सोमवारपासून केनियाची राजधानी नैरोबी येथे बैठक घेत असलेल्या कमांडर्सनी शनिवारी एका करारावर स्वाक्षरी केली, ज्यात त्यांनी सर्व प्रकारच्या लष्करी गुंतवणुकीपासून मुक्त होण्याचं आवाहन केलंय. इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी बुधवारी जेरुसलेममध्ये 1 नोव्हेंबरच्या मतदानात भाग घेतलेल्या राजकीय पक्षांशी पहिल्या 3 दिवसांच्या बैठकांना सुरुवात केली. ज्या पक्षाला बहुतेक राजकीय गटांचा पाठिंबा आहे अशा पक्षाला अधिकृतपणे जनादेश देण्याआधी त्यांनी या बैठकांचं आयोजन केलंय. बेंजामिन नेतन्याहू यांनी गेल्या आठवड्याच्या निवडणुकीत अरब विरोधी
सिओनिझम पक्ष आणि 2 पुरातनमतवादी पक्षांचा समावेश असलेल्या युतीसह संसदीय बहुमत मिळवलं होतं आणि हरगोज यांच्याशी सल्लामसलत पूर्ण केल्यावर येत्या काही आठवड्यात नेतन्याहू यांच्या सोबत युती तयार करतील अशी अपेक्षा आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठीच्या वाटाघाटींमध्ये व्यत्यय आणल्याबद्दल चीननं अमेरिकेवर आरोप केलेत. बीजिंगचे हवामान दूत झी झेनहुआ यांनी इजिप्तमधील संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत पत्रकारांना याबाबतची माहिती देत यूएस हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांना तैवान भेटीने चीनच्या सार्वभौमत्वावर आक्रमण केलंय आणि चीनी लोकांच्या भावना दुखावल्यात. म्हणूनच चीननं अमेरिकेसोबतची औपचारिक हवामान चर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय असं त्यांनी सांगितलंय. दक्षिण पूर्व आशियाई नेत्यांच्या बैठकीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे शनिवारी कंबोडियामध्ये दाखल झाले आणि यानंतर ते इंडोनेशियामध्ये जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या 20 गटाच्या वार्षिक परिषदेलाही ते उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. ह्यूस्टनने वेटरन्स डे निमित्त सशस्त्र दलातील पुरुष आणि महिलांना श्रद्धांजली वाहिली. शहरातील वार्षिक ह्यूस्टन डे निमित्त अमेरिकन हिरोजना मानवंदना देण्यात आली. शुक्रवारी सकाळी डाऊनटाऊन ह्यूस्टनमधील सिटी हॉलच्या बाहेर हा कार्यक्रम पार पडला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी पॅरिसमध्ये आर्क डी ट्रान्सच्या खाली सैनिकांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण केला. 11 नोव्हेंबर 1918 रोजी प्रथम महायुद्ध संपलं. युद्धविरामाच्या वर्धापन दिनानिमित्त हा दिन साजरा करतात आणि या लढाईत जवळपास 1 कोटी सैनिक मरण पावले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी ओमानचे परराष्ट्र मंत्री सय्यद बद्र अल बुसैदी यांचं मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयात स्वागत केलंय. प्रादेशिक मुद्द्यांवर अधिक सहकार्यासाठी ओमान आणि अमेरिका यांच्यात नवीन धोरणात्मक संवाद सुरू झाला. येमेन आणि इराण तसंच व्यापार आणि गुंतवणूक, शिक्षण आणि संस्कृती तसंच हवामान संकट यावरील चर्चेसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश ब्लिंकन आणि अल बुसैदी यांच्या बैठकीत होता. दोन्ही देशांतील नागरिकांसाठी हे फायद्याचं असेल असंही ब्लिंकन म्हणाले. तर नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही सहकार्य करू. हा संवाद आणखी दृढ होईल असा विश्वास ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केला. हैतीच्या राजधानीतील मुख्य इंधन टर्मिनलवर अनेक ट्रक हे मंगळवारी रांगेत उभे करण्यात आले होते. 2 महिन्यांपूर्वी शक्तिशाली टोळीनं या क्षेत्रावर ताबा मिळवल्यानंतर प्रथमच चालक इंधन भरू शकले. बार्बेक्यू टोपण नाव असलेल्या टोळीचा बॉक्स जिमी हा चेरीझिजर त्याच्या नेतृत्वाखाली G9 गँग फेडरेशन इंधनावरील नाकाबंदी उठवत आहे आणि ड्रायव्हर्सना डेपोमध्ये इंधन भरण्याची परवानगी देत आहे. अशी घोषणा केल्यानंतर 2 दिवसांनी मोठ्या सशस्त्र पोलिसांच्या ताफ्याने ड्रायव्हर्सचे संरक्षण केले होते. गँग फेडरेशन पोर्ट ऑफ प्रिन्स मधील डेपोमध्ये सुमारे 10 दशलक्ष गॅलन डिझेल इंधन आणि पेट्रोल आणि 8 गॅलनपेक्षा जास्त रॉकेल आहे. फेडरल रिझर्व्हला महागाई नियंत्रित करण्यासाठी पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त व्याजदर का वाढवावे लागतील हे ऑक्टोबरच्या ठोस यूएस नोकऱ्या अहवालात अधोरेखित करण्यात आलंय. फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ मिनियापोलिसचे अध्यक्ष नील काश्करी यांनी ही माहिती दिली. डिसेंबरमध्ये फेडच्या पुढील बैठकीत त्यांनी सप्टेंबरच्या तुलनेत पुढील वर्षी मध्यवर्ती बँकेचा बेंचमार्क दर हा कुठे असेल याचा उच्च अंदाज जारी करण्याची अपेक्षा केली आहे. महागाईला आळा घालण्याच्या कठोर प्रयत्नात फेडने या वर्षी 6 वेळा आपला मुख्य अल्प हा मुदतीचा दर वाढवला आहे. मध्यवर्ती बँकेने ग्राहक आणि व्यवसायावरील खर्च कमी करणं, नोकरीची गती कमी करणं आणि आर्थिक वाढ कमी करणं हे अपेक्षित आहे. युनायटेड स्टेट्स माजी परराष्ट्र सचिव आणि व्हायटल व्हॉइसेसच्या सहसंस्थापक हिलरी क्लिंटन यांनी बुधवारी त्यांच्या ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड्समध्ये भाषण केलं. जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्समध्ये झालेल्या समारंभात त्यांनी यावर्षीच्या सन्मानित व्यक्तींचं अभिनंदन केलं. जूनमधील गर्भपात अधिकाराच्या निर्णयामुळे बऱ्याच राज्यांमधली परिस्थिती बदलली आहे. जवळपास एकूण बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर सुमारे 2/3 मतदार म्हणतात की बहुतेक किंवा सर्व प्रकरणांमध्ये गर्भपात कायदेशीर असावा. मिशिगनमध्ये गर्भपाताच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी पुशच्या समर्थकांनी मतदारांसमोर ते मिळवण्यासाठी स्वाक्षऱ्या गोळा केल्या.
केंटुक वासियांच्या योग्य आरोग्य सेवा ही हवी आहे. कठोर गर्भपात कायदा पारित करण्याचे दक्षिण कॅरोलिनाचे प्रयत्न अयशस्वी झाले. बऱ्याच रिपब्लिकन लोकांना वाटत होतं की आता दक्षिण कॅरोलिनामध्ये जवळजवळ सर्व गर्भपातांवर बंदी घालण्याची वेळ आली आहे, पण US सर्वोच्च न्यायालयानं विशेष सत्र बोलावलंय. दक्षिण कॅरोलिनामध्ये बलात्कार किंवा व्याभिचारामुळे झालेल्या गर्भधारणा किंवा रुग्णांच्या जीवाला धोका असताना अपवाद वगळता राज्यघटनेतील गोपनीयतेच्या अधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या गर्भपातावर राज्य सर्वोच्च न्यायालय विचार करत असल्याने त्याची अंमलबजावणी केली जात नाहीये. मात्र आता गर्भपात केलेल्या गर्भाचा पोलीस तपासासाठी DNA करणं आवश्यक आहे. जर कोणतेही गर्भपात विधेयक कायदा बनवणार असेल तर त्याला सिनेटचा पाठिंबा मिळवावा लागेल, असं स्मिथ यांनी सांगितलं. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी देशांनी आणखी काही करावं या मागणीसाठी हजारो पर्यावरणप्रेमी शनिवारी माद्रिदच्या रस्त्यावर उतरले. अलियांझा पोर एल क्लाइमा या ग्रीनपीस आणि इतर पर्यावरणीय गटांनी ह्या मोर्चाचं आयोजन केलं होतं. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या हवामान बदल शिखर परिषदेच्या बैठकीत असलेल्या देशांनी एकत्र येऊन यावर काम करावं ह्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. तसंच विकसित राष्ट्रांनी विकसनशील देशांना हवामान बदलाच्या प्रभावांना तोंड देण्यासाठी आणि अक्षय ऊर्जेच्या संक्रमणासाठी निधी द्यावा असं आवाहन देखील या मोर्चेकऱ्यांनी केलं. शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी शर्म अल शेख येथील COP27 हवामान परिषदेच्या ठिकाणी रॅली काढली आणि जीवाश्म इंधनाचा वापर थांबवावा आणि पाश्चात्य देशांना हवामान बदलामुळे होणारे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. आणि या रॅलीमध्ये तुरुंगात असलेल्या इजिप्शियन लोकशाही समर्थक अला अब्देल फत्ताहची बहीण सना सेफही सामील झाली होती. वॉर ऑन वॉन्टचे कार्यकारी संचालक असद रहमान यांच्यासह तिने आंदोलकांचं कौतुक केलं. डॅलसमधील एअर शो दरम्यान 2 ऐतिहासिक लष्करी विमानांची टक्कर झाली. विमान एकमेकांवर आदळल्यानंतर जमिनीवर कोसळली आणि स्फोट झाला. स्फोटानंतर धुराचे लोट दिसत होते. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डानं स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं अपघात स्थळावर नियंत्रण मिळवल्याचं डॅलसचे महापौर एरिक जॉन्सन यांनी सांगितलंय. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन एका निवेदनात म्हटलंय की शनिवारी दुपारी 1:20 विमानांची टक्कर झाली आणि हा अपघात घडला. वेटरन्स डे निमित्तानं एअरफोर्स विंग शो दरम्यान ही घटना घडली. डॅलसमध्ये वेटरन्स डे वीकेंड शो तयार करणाऱ्या आणि क्रॅश झालेल्या विमानाच्या मालकीच्या स्मारक हवाई दलाच्या प्रवक्त्या लेह ब्लॉक यांनी ABC न्यूजला सांगितलं की B-17 फ्लाइंग फोर्ट्रेस आणि बॉम्बरमध्ये 5 क्रू सदस्य होते आणि एक पायलट P-63 किंग कोब्रा फायटरमध्ये होता. या विमानात पर्यटक किंवा प्रवासी नव्हते. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या अनेक व्हिडिओमध्ये फायटर विमानाचा स्फोट होऊन ते जमिनीवर आदळून त्यांना आग लागलेली दिसून येते. या प्रकरणी FAA अधिक तपास करतंय. डॅलस एअर शो दरम्यान झालेल्या अपघाताच्या ठिकाणी फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच FAA, डॅलस पोलीस आणि अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्यात आलंय. बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. तर डाऊनटाउन पासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर झालेल्या या डॅलस एक्झिक्युटिव्ह विमानतळावर गवताळ भागात विमानांचे तुटलेले अवशेष दिसत आहेत. एअरफील्डच्या बाहेरच्या रस्त्यावर आपत्कालीन वाहनं, पोलिसांच्या गाड्या दिसून येत आहेत. FAA आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड आता पुढील तपास करतंय. या अपघातामुळे एअर शो पाहणाऱ्यांपैकी कुणाला दुखापत झाली नसल्याची माहिती डॅलस फायर रेस्क्यूने दिली आहे. विमानांपैकी एक B-17 फ्लाइंग फोर्ट्रेस बॉम्बर ज्यामध्ये सामान्यतः 4 ते 5 जणांचा क्रू असतो तेच या विमानामध्ये होते. तर दुसऱ्या P-63 किंग कोब्रा लढाऊ विमानात एकच पायलट असल्याची माहिती एअर शो करणाऱ्या कंपनीचे अध्यक्ष हँक कोट्स यांनी दिली. तर या डॅलस एअर शो क्रॅशची चौकशी केली जाणार आहे. विमानतळाच्या परिसरात गवताळ भागातील विमानांचे तुटलेले अवशेष मलबा हटवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. डॅलस एक्झिक्युटिव्ह विमानतळावर आपत्कालीन कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे. निकोल चक्रीवादळानं जमिनीवर धडक दिल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका हा उत्तरेकडील पूर्व किनारपट्टीवर डेटोना बीच या परिसरात झाला.
याच परिसरात अवघ्या 6 आठवड्यांपूर्वी इयान चक्रीवादळामुळे नुकसान झालं होतं. इथल्या प्रसिद्ध डेटोना बीचवर खवळलेल्या समुद्राच्या अजस्त्र लाटा येऊन धडकताना कॅमेऱ्यात कैद झाल्यात. निकोल चक्रीवादळानंतर पूर्व युनायटेड स्टेट्स, जॉर्जिया ते कॅनडाच्या सीमेपर्यंत जोरदार पाऊस झाला. फ्लोरिडाच्या किनारपट्टीवरील शेकडो लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय. बिल्बर बाय द सी येथील काही घरांचा समुद्राकडचा भाग हा लाटांच्या तडाख्यामुळे कोसळला गेलाय. कोसळलेल्या काही इमारतींचे अवशेष वाळूत रुतून बसलेत, तर इमारतीच्या अवशेषांनी संपूर्ण समुद्र किनारा हा व्यापून गेलाय. डेटोना बीच शोर्स आणि न्यू स्मिर्मा बीचवर 22 मजले उंच हॉटेल्स, कॉन्डोमिनियम टॉवर्स आहेत. या इमारतीचा पाया देखील समुद्राच्या उधाणामुळे आणि लाटांच्या तडाख्यामुळे खचला गेलाय. निकोल चक्रीवादळाने फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर धडक दिल्यानंतर घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आणि हा ड्रोन दृश्यांमधून त्याची भीषणता लक्षात येतेय. वादळामुळे समुद्र किनाऱ्याची धूप झाली आहे, त्यामुळे स्विमिंग पूल, घरासमोरील बागांचं नुकसान झालंय. डेटोना बीच शोर्स आणि पोन्स इनलेट यांच्यामधल्या बिल्बर बाय द सी इथं निसर्गरम्य भाग असलेल्या समुद्र किनाऱ्यावर देखील बऱ्याच प्रमाणात नुकसान झालंय. टेक्सास आणि ओक्लाहोमाच्या काही भागांमध्ये शुक्रवारी चक्रीवादळ आलं, ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 10 ते 12 जण जखमी झालेत. या चक्रीवादळात घरं आणि इमारती उद्ध्वस्त झाल्यात. तर नॅशनल वेदर सर्व्हिसेसने दिलेल्या माहितीनुसार टेक्सास आणि आर्कान्सासमध्येही चक्रीवादळाची नोंद झाली असून एक चक्रीवादळ हे लुईझियानाच्या दिशेने सरकत असल्याचं दिसतंय. टेक्सासमध्ये लामर काउंटीमधील अधिकाऱ्यांनी सांगितलंय की आतापर्यंत किमान 50 घरं उद्ध्वस्त झाल्याची नोंद करण्यात आली असून 12 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 12 जखमींपैकी 2 जण गंभीर जखमी आहेत. इतर आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेणार आहोत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता इतर बातम्या पाहूयात. मिडटाउन मॅनहॅटनमधील रॉकफेलर सेंटरमध्ये 14 टन वजनाचं ख्रिसमस ट्री उभं केलं गेलंय. 82 फूट म्हणजे जवळपास 25 मीटर उंच ख्रिसमस ट्री न्यूयॉर्कच्या नॉर्वे स्प्रूस क्वीन्सबरी इथून आणण्यात आलंय. ख्रिसमस ट्री उभं करताना त्याच्या खोडात एक अणकुचीदार टोकरी मारली गेली. ख्रिसमस ट्री उभं केल्यानंतर तिथल्या नागरिकांनी मोठा जल्लोष साजरा केला. T20 विश्वचषकातील अंतिम सामना आज पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दरम्यान होणार आहे. दरम्यान T20 वर्ल्ड कपचं जेतेपद हे कुणाला मिळणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय. आणि या बातम्यांसह जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.